श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, गुरुजींच्या एका वाक्याने देवी आईचा चमत्कार होत अखेर युगेंद्र हा आनंदीला समिधाची जागा देणार आहे. हो प्रेक्षकांनो, जे लग्न तडजोड समजून मजबुरीने युगेंद्र हा आनंदी बरोबर लग्न करून तिला या घरात आणलेला आहे, परंतु अजूनपर्यंत तरी आनंदीला तिच्या कुठल्याच निंबाळकरांची सून, बायको, आई कुठलाच मान मिळाला नाही, कर्तव्य मिळालं नाहीये. परंतु हा नीतीने युगेंद्र आणि आनंदीला एकत्र आणण्यासाठी केलेला हा चमत्कारच असतो. सध्या गुरुजींनी सांगितलेलं असतं की युगेंद्रला तुमच्या आयुष्यात शनी 7.5 लागली आहे. तुमच्या कामात आत्तापर्यंत कुठलीही अडथळे आले नाहीयेत, कुणीही तुमच्या विरोधात उभा राहिले नाहीये. परंतु इथून पुढे 1.5-2 वर्ष असा काही काळ येणार आहे, त्यामध्ये तुमची प्राण प्रतिष्ठा, जो काही मान सन्मान असतो ना, ते सुद्धा जाऊ शकतं. गुरुजींच्या या वाक्याने आता युगेंद्र सुद्धा घाबरतो. युगेंद्र हा कुंडली, भाग्य या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवणार असतो, कारण याच्या अगोदर सुद्धा गुरुजींनी केलेली भविष्यवाणी त्याच्या आयुष्यात खरी निघालेली असते. समिधाच्या बाबतीत सुद्धा गुरुजींनी भविष्यवाणी केली होती, तुमची ही अर्धांगिनी अर्ध्या रस्त्यात साथ सोडेल. गुरुजींच्या या तोंडातून निघालेले शब्द त्यांच्या आयुष्यात एक प्रकारे बदल घडवून आणलेला असतो आणि इथून पुढे त्यांचा काळ खूपच अवघड कठीण असणार आहे. असं सांगितल्यानंतर आता युगेंद्र विचारतो की आता त्यावर काय उपाय आहे, त्यासाठी काय करावं लागेल? सोनं चांदी दान करावं लागेल का? हॉस्पिटल बनवावं लागतील का? शाळा काढाव्या लागतील का? काय करू त्यामुळे माझ्या कुंडलीतील ग्रहदोष निघून जातील? त्यावर गुरुजी सांगितलेलं असतात की तुम्हाला तुमच्या बायकोला तुमच्यासोबत ठेवावं लागेल. आनंदीचा सुद्धा मी पत्रिका बघितली आहे. रात्र दिवस ऑफिसमध्ये तुमची बायको तुमच्यासोबत ठेवा. ती एक प्रकारे तुमच्यासाठी लक्ष्मीच आहे, तुमच्या घरासाठी मिळालेले एक भाग्यलक्ष्मी आहे. त्यामुळे तिला मान सन्मान द्या, तिचा जो काही हक्क आहे तिला द्या. आणि बघा, तुमच्या आयुष्यात येणारं प्रत्येक संकट हे तुम्हाला शिवणार सुद्धा नाहीये. तर गुरुजींच्या या भविष्याने आता अखेर युगेंद्र आणि आनंदी यांच्या नात्यातला जो काही दुरावा आहे, जे काही अंतर आहे, ते सगळं काही मिटत अखेर आनंदीला तिच्या हक्काची जागा, समिधाची जागा तिला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, आता आनंदीने मनावरचं ओझं उतरवण्यासाठी आणि पृथ्वीला अजून अंधारात ठेवून त्याचा विश्वासघात करण्यापेक्षा आपण खरंच सांगून जे येणारं वादळ आहे त्याला सामोरं जावं, असं हिमतीने आता तिने जे काही युगेंद्र बरोबर तिने लग्न केलेलं आहे आणि आनंदी या घरची नोकर नाही तर त्यांची आई आहे, युगेंद्रची बायको आहे, हे सगळं काही लेटरमध्ये लिहून तिने आता पृथ्वीच्या रूममध्ये ठेवलेलं असते. परंतु कामाच्या अतिलोडमुळे पृथ्वीला वेळेतच तो लेटर वाचता येत नसतं आणि त्या संधीचा फायदा घेत आता तिथे विद्याधरने एक नवीन खेळी टाकली असते. ते म्हणजे त्या लेटरमध्ये आनंदीने पृथ्वीवरील प्रेम व्यक्त केलेलं आहे असं घाणेरडं कृत्य त्याने दाखवलेलं आहे. आणि ते लेटर वाचतात तळपायाची आग मस्तकात जाते. तो खूप चिडलेला असतो आणि आनंदी समोर तो पेपर तरातरा फाडून तिला म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली हे सगळं लिहिण्याची? मी तर तुला एक चांगली मैत्रीण म्हणालो होतो, परंतु माझ्याविषयी तुझ्या मनात असं काही आहे? मला लाज वाटते, तू आमच्या घरात आहेस त्या गोष्टीचं. पृथ्वीच्या अशा वाक्याने आनंदी घाबरते. तिला कसं समजावं, काय करावं काहीच कळत नाही. त्याचा काहीतरी गैरसमज झाला आहे की त्याचं हे रिएक्शन आहे सत्य समजल्यानंतर, तेच तिला कळत नाही. आनंदी म्हणजे पृथ्वी जे आहे ते लिहिलेलं आहे, त्यात चुकीचं काय आहे? हे बघ, मला अंधारात ठेवायचा नव्हता, त्यामुळे मी तुला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि तू कितीही नाकारलं तरी सत्य हेच आहे. पृथ्वी म्हणतो सत्य काय आहे? अगं, तुझं लग्न झालं आहे, तुला नवरा आहे, तरी सुद्धा माझ्याबद्दल तू असा विचार करू शकतेस? आनंदी म्हणते पृथ्वी, एक मिनिट, नक्की तू त्या लेटरमध्ये काय वाचलं? शिल्पा म्हणते, ए पोरी, तुला लाज नाही वाटत का गं? अगं, तू या घरची नोकरानी आहेस. नोकर असून सुद्धा पृथ्वीने किती तुला मान दिला, त्याची परतफेड तू असं केलं? त्याला चिठ्ठी काय लिहिलीस? एकाच घरात राहताना तुम्ही, मग समोरासमोर बोलायची हिंमत नाही म्हणून असं चिठ्ठी पाठवणं? त्यामुळेच युगेंद्र, मी नेहमी सांगत होतो, पायाखालची चप्पल पायाचं ठेवायचं, डोक्यावर नाही घ्यायचं, मग असे त्याचे परिणाम भोगावे लागतात. युगेंद्र म्हणतो, शिल्पताई प्लीज, आनंदी अशी मुलगी नाहीये, काहीतरी गैरसमज झाला आहे, आपण अगदी सविस्तरपणे दोघांकडून ते जाणून घेऊ. आनंदी, मला तुझ्याशी बोलायचं आहे, चल बाजूला थोडं. तेव्हा युगेंद्र आता आनंदीला बाजूला घेऊन जातो आणि विचारतो, आनंदी, तू पृथ्वीला त्यामध्ये चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं? मला खरं सांग बघू, मला ऐकायचं आहे तुझ्या तोंडून. तेव्हा आता आनंदी म्हणते की मालक साहेब, मी आता ठरवलं आहे, पृथ्वीला मितालाताईंना मला अजून अंधारात ठेवायचं नाही आहे, त्यांना सगळं सत्य सांगायचं आहे, म्हणून मी चिठ्ठीमध्ये सगळं लिहिलेलं आहे, आमच्या लग्नाचं सत्य. मी या घरची नोकरानी नाही तर त्यांची आई आहे, परंतु मला हे कळलंच नाहीये. पृथ्वी असं का बोलतोय? मी त्याच्याबद्दल असा विचार करते, म्हणजे नक्की काय वाचलं आहे त्यात मध्ये? तेव्हा युगेंद्र म्हणतो, नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला आहे, खूप मोठा गैरसमज झालेला आहे. तर आता पृथ्वी आपल्या रूममध्ये विचार करत असताना त्याच्या लक्षात येतं की आनंदीला तर दिसत नाहीये.
तिला वाचता येत नाही आहे, लिहिता येत नाही, मग ती असं कसं लिहू शकते? आनंदीचं नाव पुढे करून दुसरंच कुणीतरी माझ्याबद्दल असं चिठ्ठी लिहून ठेवली होती का? मुद्दामून आनंदीचं नाव यावं नक्की कुणी केलं असेल? मला या सगळ्या गोष्टीचा आता शोध घ्यावाच लागतील. तर त्यानंतर आता पृथ्वी आनंदीजवळ येतो आणि म्हणतो, आनंदी, मी सगळ्यासमोर तुझा अपमान करायला नको होतं, मला माफ कर. त्याचवेळी युगेंद्र तिथे येतो आणि पृथ्वीला म्हणतो, पृथ्वी, आम्हाला तुला काहीतरी सत्य सांगायचं आहे. त्यावर पृथ्वी विचारतो, बाबा हो, माझं परमिशन काय घेताय? जे सांगायचं आहे सांगा ना. हे बघ पृथ्वी, मला इंटरनॅशनल लेवलला अवॉर्ड घ्यायला जायचं आहे. त्याचं आम्हाला इन्व्हिटेशन आलेलं आहे. सपत्नी बोलवलं आहे. पृथ्वी म्हणतो, बाबा, त्यांना माहिती नसेल, आई आपल्याला नाही आहे, त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला असेल. मग यात बोलण्यासारखं काय आहे? त्यावर युगेंद्र म्हणतो, पृथ्वी, मी तुला तेच सांगतो, समिधा तरी माझ्याबरोबर नसली तरी माझी पत्नी आहे. तुमच्यापासून मी ही गोष्ट लपवून ठेवलं. मी लग्न केलेलं आहे. गेले काही दिवसात युगेंद्रच्या या बोलण्याने पृथ्वीच्या पायाखालची जमीन सरकते. काय बोलावं काहीच त्याला कळत नाहीये. तेव्हा युगेंद्र म्हणतो की पृथ्वी, ज्या आनंदीला तू मैत्रीण समजतोस ना, ती तुझी मैत्रीण नाहीये, तर ती तुझी आई आहे. आणि हो, तिने तुला लव्ह लेटर लिहिलेलं नाहीये. तिला हेच सांगायचं होतं, त्यामुळे तिने चिठ्ठीद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माहिती नाही अचानक ती चिठ्ठी कशी बदलली. मला तर वाटतं हे सगळं युगेंद्रचंच काम असणार, विद्याधरचंच काम असणार. तेव्हा मात्र आत्ता पृथ्वीला खूप राग येतो आणि तो आनंदीला म्हणतो की ही माझी आई या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा शक्य नाहीये. बाबा, तुम्ही आमच्या मुलापासून एवढं मोठं सत्य लपवलं. आणि मला सांगा, या वयात तुम्हाला आमच्यापेक्षाही लहान मुलीसोबत लग्न करायची काय गरज पडली? एवढी का हौस? तेव्हा पृथ्वी आनंदीला म्हणतो, मला आत्ता कळलं की आम्हाला एवढी लाडी गोडी लावून आमचं मन का जिंकण्याचा तू प्रयत्न करत होतीस, यासाठीच का? मला एक कळत नाही युगेंद्र निंबाळकर, तुम्ही डोळे झाकून सुद्धा हिरा, मोती, सोनं, चांदी ओळखता येतं, परंतु तुम्ही रस्त्यावरचं दगड कसं काय उचलून आणलं या घरात? त्याचवेळी युगेंद्र म्हणतो, पृथ्वी, तोंड सांभाळून बोल. आता तू मानत नसला तरी ती तुझी आई आहे. त्यावर पृथ्वी म्हणतो, तुम्ही कुठल्याही मुलीशी लग्न करणार आणि त्या मुलीला मी आई म्हणणार कधीच शक्य नाही. माझी आई फक्त समिध आहे आणि तिच्याबरोबरच मात्र राहील. तेव्हा माई शिल्पा समजावत असतात, पृथ्वी असा डोक्यात राग घालणं बरोबर नाहीये. तर पृथ्वीला सत्य माहिती नसतं, त्यामुळे त्याचा असा गैरसमज झालेला असतो की युगेंद्र हा मर्जीने आनंदीबरोबर लग्न केलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं, त्याला त्या गोष्टीचा जास्त त्रास होतो की आनंदी एवढ्या वयाने लहान आहे. एवढ्या वयाने अंतर असून सुद्धा युगेंद्रने का तिच्याशी लग्न केलं आणि तो तिला बायको म्हणतो. तर विद्याधर हा बाप लेकांच्या नात्यात भांडं लावून दुरावा आणण्याचा प्रयत्न करत असतो. तो मज्जा घेत असतो. त्याचवेळी आरती पृथ्वीला समजवायला जाते, पृथ्वी, तू स्वतःला खूप शहाणा समजतोस ना? तुला समोरच्याची किंमतच नाहीये. तुला काय वाटतं सगळं जग तुझ्या मर्जीने चालायला पाहिजे? त्याचवेळी पृथ्वी म्हणतो, हे बघ, तू सुद्धा आनंदीची बहीण आहे ना? तुम्ही लोक खूप स्वार्थी आहात. मला आता तुझ्यावर सुद्धा संशय येत आहे. तू सुद्धा यापुढे माझ्याबरोबर काम करायचं नाही. तुझं सुद्धा काही ना काही स्वार्थ असेल. सत्य मला कळून समजेल, त्यामुळे सत्य समजायच्या अगोदर तुझं तोंड काळं कर. त्यावेळी आरती म्हणते, मला सुद्धा हौस नाहीये तुझ्याबरोबर काम करायची. फक्त मालक साहेबांकडे बघून तुझ्यासारख्या फडतूस माणसाबरोबर काम करायची. मी आत्ता तुझ्याबरोबरचं असलेले कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करते. परंतु सत्य काय आहे माहिती आहे का? आनंदी बरोबर मालक साहेबांनी कोणत्या परिस्थितीत लग्न केलं आहे माहिती आहे का तुला? नाही ना? जाणून घ्यायचं नाही आहे का तुला? जाणून घ्यायचं नसेल, अरे तुला कसला रे एवढा अहंकार? पण एक गोष्ट लक्षात ठेव, वेळेचं तुझं हे आहे ना इगो, मस्ती, ते आवर घाल. त्यावर पृथ्वी म्हणतोय, हे बघ, मला आत्ता त्यांच्या नात्याबद्दल काहीच जाणून घ्यायचं नाहीये. तुझी आनंदी एकत्र युगेंद्र निंबाळकर यांची बायको असेल. माझ्याशी तिचा काहीच संबंध नाहीये आणि तुझाही. त्यावेळी आरती म्हणते, आम्हाला सुद्धा हौस नाहीये तुझ्याशी नातं जोडायला, पण सत्य मला तुला सांगायला गरज वाटते. हे बघ, तुला पटलं तर विश्वास ठेव, नको पटलं तर सोडून दे. पण खरं म्हणजे आनंदीचं दुसऱ्याच मुलाबरोबर लग्न जमलं होतं. हा तुझा काका आहे ना विद्याधर, ज्याला तू देव समजतोस, ज्याचा तुला नेहमी पुळका येतो, तो 1 नंबरचा हरामखोर माणूस आहे. विद्याधरला असं बोलल्यानंतर पृथ्वीला राग येतो आणि तो म्हणतो, आरती, माझ्या काकाबद्दल असे शब्द वापरू नकोस, तोंड सांभाळून बोल. आरती म्हणते, अरे पृथ्वी, तुला तुझ्या काकाचा चेहरा अजून कुठे माहिती आहे? तो नराधम माझ्या आनंदीला लग्नाच्या मंडपातून पळून नेण्याचा प्रयत्न केला. तिला दिसत नसल्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर कितीतरी वेळा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आनंदीचं ज्या मुलाबरोबर लग्न होतं त्या मुलाला सुद्धा या विद्याधरनेच पाठवलं होतं आणि त्या माणसाने लग्न मंडपातून सोडून तिथून निघून गेला. त्यावेळी माझे आबा थकले होते. त्यांनी स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साहेब मालकांना आनंदीबरोबर लग्न करावं लागलं. खरं म्हणजे साहेब मालकाने आमच्यावर उपकार म्हणून आनंदीबरोबर लग्न केलं आहे.
त्यांच्यात कोणतंच नातं नाही आहे, परंतु पृथ्वीला या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण जातं. शिल्पा आनंदीला म्हणते, झालं तुझ्या मनासारखं? तुला खूप काही झालती ना पृथ्वीला, मितालीला तू त्यांची आई आहे हे सत्य सांगण्यासाठी. सत्य माहिती झाल्यानंतर ते तुझे किती तिरस्कार करतात हे बघ. आता तू त्यांचं प्रेम काळजी बघितलं, आता तिरस्कार बघ. तर आता निंबाळकर घरातलं कुटुंब हस्त खेळतं होतं, परंतु आता तुझ्यामुळे सगळं संपलं. ही साडेसाती संपवण्यासाठी मला लवकरात लवकर या घरात पूजा घालावी लागेल. त्यानंतर शिल्पा आता युगेंद्रच्या आयुष्यात जे काही चाललेलं असतं, बाप मुलामध्ये दुरावा, घरात असं अशांतता, कट कारस्थान, या सगळ्यामुळे माई शिल्पाला सांगून युगेंद्रची पत्रिका बघायला लावते. त्याचवेळी शिर्केला कोणाचा तरी फोन येतो आणि त्यावर अशी बातमी असते की इचलकरंजीला येणारा जो काही कच्चा माल आहे ते अडवून त्याला पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही लोकांनी. तेव्हा आता युगेंद्र अशी बातमी कळली नाही. युगेंद्र म्हणतो, माझ्या आयुष्यात काय चाललंय काहीच कळत नाही. त्यावेळी आता गुरुजी तिथे येतात आणि म्हणतात, युगेंद्र निंबाळकर, तुमच्या मागे हात धुवून माणसं नाही तर ग्रह नक्षत्र पडली आहेत. हे बघा मालक साहेब, गोष्ट आता विचार करायची गरज आहे. या गोष्टीची विचार करायची गरज आहे. हे बघा मालक साहेब, तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या फॅक्टरीमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये एकचक्री निर्णय घेतला, काम केलं. घरातले बाहेरचे सगळेच तुमच्या जे काही वर्चस्व आहे ते धुळीला मिळवायला चाललेले आहेत. तर आता युगेंद्र म्हणतो की हे बघा गुरुजी, युगेंद्र निंबाळकर अजूनपर्यंत तुटलेलं नाही आहे. त्यावर गुरुजी म्हणतात, परंतु आता तुटू शकतात. आता त्यावर युगेंद्र विचारतो, गुरुजी यावर काय उपाय आहे, काय मार्ग आहे? त्यावर आता गुरुजी सांगतात की हे बघा युगेंद्र, तुझ्या कुंडलीमध्ये, तुझ्या पत्रिकेत आता सध्या शनीचा दाह्या चालू आहे. त्यावर युगेंद्र विचारतो, शनीचा दाह्या म्हणजे? त्यावर गुरुजी सांगतात की 2-2.5 वर्ष तरी तुझ्या पाठीमागे शनीची साडेस्थिती संपणार नाहीये. 2-2.5 वर्ष पनोती लागणार आहे तुझ्या नशिबाला. अशा परिस्थितीत, अशा काळात माणूस पतंगासारखा हवेत उडत राहतो. त्याला जमिनीवर थांबता येत नाहीये, योग्य निर्णय घेता येत नाहीये. अशा दिवसात खूप विघ्न येतात, सगळे भासे उलटे पडतात, मनासारखं कुठलीच गोष्ट घडत नाही, फक्त सगळ्या गोष्टी नकारात्मक घडतात. गुरुजी म्हणतात की खरं म्हणजे निंबाळकर, तुझी साडेसाती त्याच दिवशी चालू झाली होती ज्या दिवशी तुझ्या फॅक्टरीमध्ये तुला मिळणारा जो प्रोजेक्ट होता तो दुसऱ्याच तुझ्या शत्रूला मिळाला. हे बघ युगेंद्र निंबाळकर कधीच कुण्यावर अन्याय करत नाही, त्यांच्या निर्णयावर तो कायम राहतो. परंतु यावेळेस तू जे निर्णय घेतो डगमावं लागतात. तू ठोस निर्णय घेऊ शकत नाहीये. तुझ्या घरात गुन्हेगार राहतो, त्याला खत पाणी घालण्याचा एक प्रकारे प्रयत्न करतो. हे बघ, तुझा भाऊ विद्याधर कुठलाही गुन्हा करतो आणि तो बाहेर जेलमधून सुटतो, तो त्याच्या विरोधात पुरावे देतो, परंतु तो तुझा काहीच वाकडं करू शकत नाही. आत्ता सुद्धा तुझ्या फॅक्टरीला येणारा कच्चा माल ते पोचलू शकलं नाही, आग लावलं, त्याला सुद्धा तू दुर्लक्ष करू नकोस. हे तुझ्या आयुष्यात छोटे मोठे विघ्न आहेत, यापुढे सुद्धा यापेक्षाही मोठमोठे विघ्न येतील. तर आता गुरुजी त्यांच्या ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे केतू, राहू, गुरु हे सगळं काही ग्रह या ठिकाणी बसलेले आहेत हे समजवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु युगेंद्र निंबाळकरला या सगळ्या गोष्टी समजत नसतात. तेव्हा युगेंद्र म्हणतो, हे बघा गुरुजी, केतू राहू कुठे काय बसलाय या गोष्टी मला समजत नाही, परंतु त्यावर उपाय काय सांगा. शिल्पा म्हणते, मला तर वाटतं ही आनंदी आहे ना, ही जेव्हापासून आमच्या घरात पाऊल ठेवलं आहे असे घटना घडत आहेत. मला तर वाटतं तीच साडेसाती आहे. मला वाटतं तिला या घरातून बाहेर काढलं की सगळं काही ठीक होईल. त्यावर गुरुजी म्हणतात, शिल्पा, तुमचा हा खूप मोठा गैरसमज आहे. आनंदीची पत्रिका बघितली आणि आनंदीच्या पत्रिकेनुसार तीच युगेंद्रची रक्षा करू शकते. या सगळ्यावर हा एकच उपाय आहे. युगेंद्रची चांगली स्थिती आणि खराब चाललेलं नशीब चांगल्यात रूपांतर व्हावं हे असे वाटत असेल तर तुम्ही आनंदीला घेऊन तुमच्या कुलदेवीला जावा, जोडीने ओटी भरा आणि आनंदीला तुम्ही समितीची जागा द्या, या घरातील सुनेचा हक्क द्या, तिला मान सन्मान द्या. मग बघा युगेंद्रची कीर्ती या जगात चारू बाजूने चमकू लागेल. त्यावर आता युगेंद्र म्हणतो, गुरुजी हे उपाय आहे, हे सोडून काहीच दुसरं नाही आहे का? वाटलं तर मी पैसा दागिने गरिबांना दान करून शाळा बांधू, हॉस्पिटल बांधू. त्यावर गुरुजी म्हणतात, हा एकच उपाय आहे. तुमच्या पत्रिकेतील दोष निघून जावं असं तुम्हाला वाटत असेल तर या 2.5 वर्षात तुमच्या आयुष्यात खूप काही होऊ शकतं. ते जर थांबवायचं असेल तर आनंदी हीच तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. तर प्रेक्षकांनो, आता गुरुजींनी आनंदी, मिताली सगळ्यांना सांगितलेलं आहे. आनंदीला जेवढं तुम्ही जपाल तेवढी तुमची प्रगती होईल. तर प्रेक्षकांनो, कमी अखेर आता गुरुजींच्या सांगण्यावरून शिल्पाला सुद्धा आनंदीची माफी मागायला लागलेला आहे आणि तिचाच
राज्य त्या घरात आनंदी करू शकेल असं सांगून आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसवलेला आहे. आनंद या घरासाठी किती महत्त्वाचा आहे हे गुरुजींनी पटवून दिलेलं आहे. समजावून सांगितल्यामुळे आता युगेंदर हा आनंदीला बायकोचा हक्क देत अखेर तिचा सन्मान करणार आहे.